चला तर मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण गावरानी अंड्याची रेसिपी। तर मी मिठाच्या पाण्यात 6 अंडे उकळून घेतले आहेत आणि आता मी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून कांदा परतून घेतला चांगला आणि आता त्याच्यात टोमॅटो परतून घेते। तर भाजीला काहीच नव्हतं म्हणून आज म्हटलं काय बनवावं तर उकडलेल्या अंड्याची रेसिपी बनव असं मुलं म्हटले, मग मी तीच घेतली बनवायला आणि टोमॅटो झाकून दिलाय मी परतून चांगला मऊसूत शिजण्यासाठी। चेक करते टोमॅटो अजून तरी पूर्णपणे शिजलेला नाही। आम्ही व्हेजिटेरियन पण आहोत आणि नॉन व्हेजिटेरियन पण आहोत। मैत्रिणींनो, चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता त्याच्यात मी घालणार आहे लाल चटणी, हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं परतून घेणार आहे आणि त्याच्यात टोमॅटो शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा मैत्रिणींनो। सगळ्या व्हेजच रेसिपी बनवत होती, ही पहिल्यांदाच मी अंड्याची रेसिपी चॅनलवर व्हिडिओ अपलोड करते। चिकन मटन वगैरे कोणी खात नाही आमच्या घरात, पण अंडी नक्कीच खातात आणि मुलं तर आवडीने खातात म्हणून मी अंडी जास्त बनवते। परत मी झाकून ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मी हे उकडलेली अंडी ती सुरीने बारीक चिरून घेते। टोमॅटो शिजण्यात आलेले आहेत आणि आता ते मी त्याच्यात चिरून घेतलेले उकडलेली अंडी घालणार आहे आणि वरून धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परतून घेऊन एक वाफ काढते। वाफ काढल्यानंतर आपली अंड्याची रेसिपी तयार, झणझणीत आणि रसरशीत अशी अंड्याची चटणी म्हणा किंवा भुर्जी म्हणा, रेसिपी म्हणा, भाजी म्हणा, काहीही मिळू शकता। खायला एकच नंबर लागते। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, पण गावरानी अंडे उकळूनच रेसिपी तयार करा, छान लागते, चवीला एकदम भारी।